नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र या नव्या आपल्या वृत्तवाहिनीत मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी आता बदलापूर या ठिकाणच्या भोज धरण या ठिकाणी आहे. आपण बघतोय की पावसाळी पर्यटन स्थळासाठी प्रमुख आकर्षण असलेलं कोंडेश्वर आणि कोंडेश्वरला पर्याय म्हणून भोज धरण या ठिकाणी आपण बघतोय पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. पर्यटनाचा एक चांगला आस्वाद घेताना दिसतायत, भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसतायत. या ठिकाणी आपण बघतोय अनेक पर्यटक अगदी मुंबई उपनगरातून या ठिकाणी येत असतात. जेव्हा जास्त पाऊस असतो त्यावेळेला कुठेतरी कोंडेश्वर हे जे स्थळ आहे या ठिकाणी जे कुंड आहे ज्या ठिकाणी बरेच अपघात होतात, ते कुंड जे आहे ते पर्यटनासाठी बंद केलं जातं आणि त्यानंतर या पर्यटकांसाठी कुठेतरी एक पर्याय म्हणून भोज धरण आहे ज्या ठिकाणी आता आपण बघतोय. या ठिकाणी आपण आता बघतोय की अनेक पर्यटक या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्या बरोबर चर्चा करूयात, आपण त्यांनाही विचारूयात की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. या माध्यमातून पावसाळी पर्यटनाची बदलापुरातील कोणकोणती स्थळं आहेत ते दाखवण्याचा एक प्रयत्न आमच्याकडून होतोय. कुठून आलात मॅडम तुम्ही? आम्ही बोरिवली. कसं वाटतंय या ठिकाणी येऊन? छान, मस्त. किती वाजता आलात आहे? आलात? आम्ही सकाळी 11 वाजता आलो. अच्छा. म्हणजे या स्थळाविषयी कशी काय माहिती आहे तुम्हाला? आमचा तो मित्र बोलला की मला इकडे भिजायचंय. अच्छा. आणि या ठिकाणी आल्यानंतर कुठेतरी पोलिसांनी काय बंदी वगैरे घातली किंवा काय? हो, आम्ही तिकडे वरती गेलेलो धबधब्यात, तिकडे खूप पाणी होतं. तिकडे पोलीस आम्हाला शिटी मारून बोलवला. मंदिराच्या इथे निसर्ग कसा वाटला इथला आणि कसं वातावरण तर खूप, कारण मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतो, दगदगीच्या ठिकाणी राहतो, कुठेतरी एक छान असं निर्मळ आणि निसर्गाच्या ठिकाणी कसं वाटतंय इथे आल्यावर? खूप छान वाटतंय. म्हणजे मुंबईतून दगदगीतून इकडे येऊन मस्त वाटतंय. शांतता इकडे. आपलं नाव? रुचिरा चव्हाण. सबुरी परब. मॅडम कुठून आला ते? घाटकोपर. कसं वाटतंय येऊन या ठिकाणी? मस्त वाटतंय. या पर्यटन स्थळाविषयी कशी काय माहिती आली? एक्चुअली हम लोग कोंडेश्वर टेम्पल के लिए आए थे यहाँ पर, एंड बहुत अच्छा टेम्पल है. हम लोग वाटरफॉल में भी जाके आए. मस्त एकदम निसर्ग, एकदम नेचुरल है. मतलब बहुत अच्छा लगा. मतलब हम लोग कॉर्पोरेट ऑफिस में काम कर रहे हैं, थोड़ा माइंड रिलैक्स होने के लिए यहाँ पर आए. आपलं नाम? रिया डिकॉस. या ठिकाणी आपण बघतोय पर्यटन स्थळासाठी तरुणाई, त्याचबरोबर अगदी अल्पवृद्धांपासून सगळेच जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. अगदी सगळे कुटुंबासहित, मित्रपरिवारासहित या ठिकाणी धबधब्यावर भिजण्याचा आनंद आहे तो घेताना आपल्याला दिसत आहे. बदलापुरातील हे पर्यटन स्थळ पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असतं. त्यामुळे आज आपण या ठिकाणी बघतोय रविवारचा दिवस आहे. रविवारची सुट्टी घालवण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केलेली दिसते. या अनुषंगाने आपल्या सगळ्या दर्शकांना मी सांगू इच्छिते, जर तुम्हाला असे काही स्पॉट जे पावसाळी पिकनिकचे जर स्पॉट तुम्हाला माहित असतील तर ते नक्कीच आम्हाला तुम्ही शेअर करा. त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिकडे जो काही माहोल आहे, तिकडचं वातावरण हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणि त्यासाठी पाहत रहा लोकतंत्र मराठी. लोकतंत्र मराठीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.